महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला वार्ड क्रमांक 3 साठी जवळजवळ 4 करोड रुपये निधी दिलेली आहे। त्या निधी अंतर्गत उर्वरित 50 लाख निधी आता आपल्या नूरीनगरच्या कब्रस्तानमध्ये 2 करोडचं काम चालू आहे। नागावमध्ये व्यायामशाळेचं काम चालू आहे। त्यानंतर नागावच्या कब्रस्तान हिंदू समशामीमध्ये काम चालू आहे। नंतर मनसुराबाद फातमानगरमध्ये 1 करोडचा गटर पाटपाचं काम चालू आहे। तसंच 50 लाखाचं काम या गायतनगरमध्ये पहिली बावडी ते कादरिया मस्जिदपर्यंत विविध गल्ल्यांचं काम होणार आहे। आणि त्याच्या तात्पर्य या ठिकाणी आपल्या दुसऱ्या बावडीजवळ असलेली शाळा त्याच्यावरती पहिल्या शाळेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, कारण इथं लायब्ररीची फार जरूर होती। वेळोवेळी लोकांनी तक्रार केली आणि गरीब वस्ती असल्यामुळं लोकांना अभ्यास करायची जागा नव्हती, तर त्यासाठी त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर व्यायामशाळा आवश्यकता होती। पहिले हनुमान मंदिरामध्ये व्यायामशाळा होती, पण ती काही कारणास्तव बंद झाली। त्यासाठी आता यावर्षी या ठिकाणी म्हणजे या 5-6 महिन्यातच ती पूर्ण व्यायामशाळा होणार आहे। या ठिकाणी गायत्री नगर आणि गायत्री नगरमध्ये आपल्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके नगरसेवक शरदरावजी धुळे यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या 50 लाख निधी अंतर्गत गायत्री नगर येथील नागाव येथील विविध ठिकाणी गल्लीचे गटार, नाला व पायवाटे भूमिपूजन तसेच भिवंडी शहर महानगरपालिका मार्फत 25 लाख निधी या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी शंकर मंदिराच्या समोर लायब्ररी आणि व्यायामशाळा असंही त्याने या ठिकाणी व्यायामशाळा लायब्ररी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची नियोजन करून या ठिकाणी बांधणार आहेत। आणि तसेच यांचं सांगायचं का आता सावतामाळी गल्ली आणि या ठिकाणी असणाऱ्या गल्लीचे जे रस्ता आणि ते अतिशय सुव्यवस्थित बांधण्यासाठी हे काम अगदी धडाडीने त्यांनी हातात घेतलेलं आहे। आणि त्यांचं कामच असं आहे आपल्या येथील अतिशय आणि धडाडीचे कार्यकर्ते म्हणून आपल्या नगरसेवकांचा आणि या ठिकाणी कसा तर परिचय आहे असं या ठिकाणी बोलून मी माझे 2 शब्द आणि संपवत आहे। नगरसेवक नामदेव धुळे यांनी आपली गली बनवायला घेतलेली आहे। गली चांगली व्यवस्थित बनवणार आहे। ते माल मटेरियल येऊन पडलेलं आहे। माझे 2 शब्द आहे। माझे नगरसेवक आमची गल्ली खूप दिवसांनी अशीच पडलेली होती। आम्हाला यायला जायला रस्ता नव्हता, कुणीच आमच्याकडे लक्ष दिले ना आतापर्यंत। आम्ही रोज कंप्लेंट करून त्यांना आमच्या गल्लीचं काम आज चालू केलेलं आहे, तरी मालबिल येऊन पडलेलं आहे। त्यांचे धन्यवाद नगरसेवक। शरद धुळे ने हमारे यहाँ गली में कचरे का और बाथरूम का और गली का काम करे, हम उनका धन्यवाद है। महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला वार्ड क्रमांक 3 साठी जवळजवळ 4 करोड रुपये निधी दिलेली आहे। त्या निधी अंतर्गत उर्वरित 50 लाख निधी आता आपल्या नूरीनगरच्या कब्रस्तानमध्ये 2 करोडचं काम चालू आहे।
नागावमध्ये व्यायामशाळेचं काम चालू आहे. त्यानंतर नागावच्या कब्रस्तान हिंदू समशामीमध्ये काम चालू आहे. नंतर मनसुराबाद फातमानगरमध्ये 1 कोटी गटर पाठपाचं काम चालू आहे. तसंच 50 लाखाचं काम या गायतनगरमध्ये पहिली बावडी ते कादरिया मस्जिदपर्यंत विविध गल्ल्यांचं काम होणार आहे. आणि त्याच्या तात्पर्य या ठिकाणी आपल्या दुसऱ्या बावडीजवळ असलेली शाळा, त्याच्यावरती पहिल्या शाळेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, कारण इथं लायब्ररीची फार जरूर होती. वेळोवेळी लोकांनी तक्रार केली आणि गरीब वस्ती असल्यामुळं लोकांना अभ्यास करायची जागा नव्हती, तर त्यासाठी त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर व्यायामशाळा आवश्यकता होती. पहिले हनुमान मंदिरामध्ये व्यायामशाळा होती, पण ती काही कारणास्तव बंद झाली. त्यासाठी आता यावर्षी या ठिकाणी म्हणजे या 5-6 महिन्यातच ती पूर्ण व्यायामशाळा होणार आहे. तिथंही लोकार्पण आम्ही करणार आहोत. तत्पर या ठिकाणी आमच्या सावतामालीच्या सर्व मित्रमंडळ, महिला मंडळ इथे आल्या आणि माझ्या वार्डातले सगळे भगवान भाऊ आहे, सगळ्याची नावं घेऊन विष्णू पाटील आहेत, सगळेच आहेत मित्र, अहमद आहे, बिरोदेव आहे, मवा साखरे आहेत, असे सर्व विविध सरकार येऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवली. त्याबद्दल धन्यवाद. असेच कामं माझ्याकडनं होत राहो आणि करत राहो अशी देवाकडनं प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.